आजकालच्या मुली लग्न म्हटले की नकोच म्हणतात. घरच्यांनी लग्नाचा विषय काढला की मला अजून शिकायचं आहे, असं तसं अशी 100 कारणे सांगतात. वय वाढून जातं, पण हल्ली मुलींना लग्न नको वाटते. मुलींना लग्नाची भीती वाटते की मनासारखा जोडीदार मिळत नाही. असा प्रश्न आहेच. पण अनेकींना लग्न मनापासूनच करायला आवडत नाही. पूर्वी अगदी 90च्या दशकापर्यंत विवाह सोहळ्याबद्दल अप्रूप वाटायचे. मुलीने मुलाला न पाहताच पसंती मिळायची. आई-वडिलांच्या शब्दाला मान राखत मुली आपली संमती देत लग्न करत. पण गेल्या काही काळात लग्न नकोच म्हणणारी मुलं आणि मुलीही आहेतच. पण त्यांना लग्न का नको वाटत असेल याचं प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओत पाहूया. प्रतिष्ठा, परंपरा आणि अनुशासन हे चित्र सर्रास बदलताना दिसत आहे. 90च्या दशकापासून ते आता तरुण होत असलेल्या पिढीमध्ये लग्नाबाबत एक वेगळा संभ्रम पाहायला मिळत आहे. वय वाढत जातंय, पण न संपणाऱ्या अपेक्षांचं ओझं स्वतःच्याही पाठीवर आहेच. मुला-मुलींच्या एकमेकांबाबत न संपणाऱ्या अपेक्षा आहेत आणि आपलं पुढे जमेल का, अशी साशंकताही आहेच. काळ बदलला तशी विचारसरणी देखील बदलली. तरुण पिढीच्या लग्नाबाबतच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेत देखील बदल झाले. वय वाढतंय, परंतु नातं टिकेल का, अशी साशंकता वाढतेच. योग्य जोडीदार मिळत नाही. मुलगा शिकलेला, एकुलता एक, कमवणारा, स्वतंत्र घर, एकत्र कुटुंब नको, शेतीवाडी, गाडी बंगला अशा नाना तऱ्हेच्या अपेक्षा मुलींकडून पाहायला मिळतात. तर मुलांकडून संस्कारी, एकुलती एक, कमवणारी, घर सांभाळणारी आणि सुशिक्षित, उत्तम स्वयंपाक करणारी देखणी मुलगी हवी असते. म्हणजे त्यांच्या बायकोविषयीच्या अपेक्षा पारंपरिकच असतात. अपेक्षांचं ओझं दोघांनाही न पेलणारं आहे. मुला-मुलीची पसंती झाल्यानंतर कुटुंबाकडून येणारी आडकाठी वेगळीच आहे. लग्न जुळेलच, तर ते साध्या पद्धतीने नको, मोठा तामझाम हवा. त्यात लग्नाचा खर्च एकानेच करावा अशी अपेक्षाही ठेवली जाते. मग लग्नाच्या न परवडणाऱ्या बजेटमुळे आर्थिक कोंडी होते ती वेगळीच. वाढणाऱ्या वयामुळे सामाजिक, मानसिक त्रास सहन करावा लागतो आणि अगदी समजा प्रेमविवाहही केला तरी घटस्फोटाचे प्रश्न वाढत आहेतच. लग्नाला 6 महिने होत नाहीत तोपर्यंत घटस्फोटापर्यंत जाणारे मित्रमैत्रिणी पाहूनही लग्नाचं भय वाटतं. त्यात लग्न मोडल्यानंतर बायकोला दिली जाणारी पोटगी हा प्रश्नही चिंतेत भर पाडणारा आहे. दोघांच्या संमतीने नातं मोडलं गेलं नाही तर एकमेकांना मारण्याच्या धमक्या, शारीरिक किंवा मानसिक पद्धतीने दिला जाणारा त्रास हे चित्र देखील पाहायला मिळालं आहे. थोडक्यात काय प्रश्न अनेकच आहेत. आपल्याला हवा तसा पार्टनर मिळेल का, समजून घेईल का, की आपले नाते अगदी काही महिन्यात, वर्षभरात तुटेल अशी चिंता देखील तरुण पिढीला सतावते. त्यात जेन ब्रेकअप, ब्रेड क्रेबिंग, बेचिंग, सिच्युएशनशिप, लिव्हिंग रिलेशनशिप असं नातंही स्वीकारलं आणि तोडलंही जातं. येत्या काही काळात लग्नसंस्था आणि नात्यांचे गणित यामध्ये होरपळून निघेल की काय, अशा प्रश्न वारंवार सतावतो. नात्यांचे बंधन नको असल्यास लग्न करण्याऐवजी तरुण पिढी लिव्ह इन रिलेशनशिपला प्राधान्य देऊन शरीर सुख उपभोगू शकतेच. पण त्यातूनही निर्माण होणाऱ्या प्रश्नांचं, भावनिक गुंतवणूक आणि फसवले गेल्यास दुःख, त्याचं काय? न संपणारे प्रश्न आहेत. तुमचं यावर काय मत आहे? कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.